प्रथम नागरिक PCMC माईताई ढोरे, माननीय खासदार श्री रंगप्पा भाड़ने साहब, विलास लांडे साहब, बिडवे साहब, मिस्टर एंड मिसेस डंबाड़े, श्रीमती एंड श्री डंबाड़े साहब, बाबा कांबळे साहब, जे एवढा लांबून मुंबईहून माझे कार्यक्रमानिमित्ताने इथे आले, माझे सहकर्मी माझे सर्व सहकर्मी, माझे सहकर्मी DCP मंचा किप्पर, DCP भोईटे आणि सर्व सहकर्मी जे इथे उपस्थित आहे, पृथ्वीराज साठे साहब आणि चिखले साहब, मला नाव जे आहे सर्वांचे नाव मी एक एक करून घेण्यापेक्षा सर्व व्यासपीठ माझे समक्ष उपस्थित सर्व जे या कार्यक्रमानिमित्ताने इथे आलेले आहात, आमचे हौसला अफजाई जिसको कहते हैं, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी किंवा माझ्या कार्याचा किंवा आमचे पोलीस खात्याचे कार्याचा सन्मान देण्यासाठी जे उपस्थित झालेले आहात ते सर्व लोक, मी सुरुवातीला असाध्य विना नावाची कविताने माझा म्हणणं तुमच्या समोर मांडतो आहे की मी जे काही केलेले आहे ते मी नाही केलेले आहे, ते तुम्ही सर्वांनी केलेले आहे. मी फक्त काही आयडिया घेऊन आलो. मी खऱ्या अर्थाने सत्याचा शोधक आहे आणि सत्य कुठे आहे हे शोधता आपोआप त्या सत्यासाठी बाकी लोक जे प्रयत्न करत आहेत समाजामध्ये, सुज्ञ नागरिक, सुजाण नागरिक, जनप्रतिनिधी, पोलीस खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी, समाजाचे वेगवेगळे घटक, NGO सर्व आपोआप जुळले जातात. जे सत्यरूपी ब्रह्म आहे, जे सगळीकडे व्याप्त आहे, जी ऊर्जा, ती ऊर्जा आपोआप आपलं चहू बाजूने एक वलय तयार करतात आणि त्यामुळे जे काही अपेक्षित आणि इप्सित आहे माझ्यासाठी नाही सर्वांसाठी ते होत जातात. हे असाध्य विना कविता आहे आणि ही एक प्रतिकात्मक कविता आहे. किरीट तरु जे आहे सत्याचा प्रतीक आहे, म्हणजे वृक्ष आहे, एक झाड आहे किरीट तरु, देवदारचं झाड आहे. असाध्य विना राजा राणी, जनसमुदाय, सभामध्ये असणारे लोक हे सर्व प्रतीक आहे आणि हा सर्व प्रतीक म्हणजे हेच की जे काही झालेले आहे हे माझ्यामुळे झालेले नाही, हे तुम्ही सर्वांची इच्छा होती, तुम्हा सर्वांना इप्सित होता, अपेक्षित होता, त्यामुळे झालेले आहे. मी फक्त आणि फक्त त्यासाठी निमित्त ठरलो आहे.
ही असाध्य वीणा कविता अशी आहे कि हिमालय की तराई पे एक राजा राज्य करता था और उसे वीणा बजाने का बहुत शौक था। उसने जब वो तफरीह के लिए निकला, जब वो सुबह घूमने के लिए निकला, तो उसने एक देवदार का किरीट तरु देखा और उसने कहा कि इसकी वीणा बनाई जाए। जो सबसे श्रेष्ठ वीणा बनाने वाला था वज्रकृति, उसने ऐसी वीणा बनाई जिस वीणा को कोई बजा ही नहीं पाया। वीणा बनाने में लकड़हारे का भी योगदान था, सुतार का भी योगदान था, धातु कर्म करने वाले का भी योगदान था और उसमें योगदान था जो शिंपी है, जो दर्जी है, जो उसका कबर बनाए, सारे लोगों का योगदान था। वीणा तो बहुत सुंदर बनी, लेकिन जब राज दरबार में रखा गया तो न राजा बजा पाया वीणा को, न वज्रकृति बजा पाया वीणा को। राजा ने घोषणा करवा दी कि जो कोई भी इस वीणा को बजाएगा उसे बहुत सारा इनाम मिलेगा, बहुत सारा अभिनंदन मिलेगा, बहुत सारा पुरस्कार मिलेगा। एक से एक गवैये, बजवैये, कलामंद, हुनरमंद आए, पर वीणा असाध्य वीणा थी, न बजनी थी, न बची। आखिर में प्रियंबद अजित केश कमलिन, जो हिमालय की कंदराओं में रहता था, वो वहां पहुंचा। बहुत सारे लोग हंस पड़े कि इतने बड़े बड़े गवैये बजवैये इसको नहीं बजा पाए, और ये कंबल ओढ़ा हुआ एक शांत चित्त संत आखिर कैसे वीणा को बजाएगा। सभा हंस पड़ी, पर राजा और रानी ने संत को देखा, वो उठे और कहे कि कृपया आप वीणा बजाइए। पर आश्चर्य, उसने वीणा नहीं बजाया। उसने वीणा नहीं बजाया। सबसे पहले उसने ईश्वर को प्रणाम किया, ईश्वर को नमस्कार किया, ईश्वर का आदर किया, जिसने उस किरीट तरु को इस जगत में लाया था। फिर उसने उस जमीन को प्रणाम किया जिसमें उस किरीट तरु के बीज और जड़ें, बीज से पेड़ बना, पेड़ से जड़ें फैली थी। फिर उसने उसका नमन किया जिन दिशाओं में उसकी शाखाएं फैली थी। उन हवाओं को प्रणाम किया जिससे उसके पानों ने, उसके पत्तों ने श्वास लिया था। फिर उसने प्रणाम किया उस बारिश के बूंदों को, पाउस के बूंदों को प्रणाम किया जिससे वो सींचा गया था। उसने प्रणाम किया, उसने नमन किया उन सभी को जो उसका संगीत सुनना चाहते थे। उसने प्रणाम किया वीणा को, उसने प्रणाम किया सभा को, श्रोता को। सबको प्रणाम करने के बाद वीणा को प्रणाम किया और फिर उसने वीणा के तार छुए। वीणा के तार छूने के बाद क्या हुआ? एक अनिंद अप्रतिम संगीत गूंज उठा। सहसा वीणा झंझना उठी। उसके तार ऐसा लगा कि खुद ब खुद बच उठे हों। संगीतकार की आंखों में ठंडी पिघली सी ज्वाला थी जो झलक गई, रोमांचक बिजली सी सबके तन पर दौड़ गई। अविरत हुआ संगीत स्वयंभू, बाहर से नहीं था, वो अंदर ही था, आप लोगों के बीच था। वो संगीत जो आप चाहते थे वही हुआ, जिसमें सोता हुआ अखंड ब्रह्मा का मौन अशेष प्रभा में सब चारों तरफ छा गया। राजा ने अलग सुना,
रानी ने अलग सुना, मंत्री ने अलग सुना, संतरी ने अलग सुना, दरबारियों ने अलग सुना, सबने सुना। सबको लगा जैसे ये उसका ही संगीत था। सब खो गए। और तब राजा अपने सिंहासन से उठा। वीणा जब मूक हुई, जब संध्या के साथ वीणा का लय भी विलीन हुआ, राजा अपने सिंहासन से उठा और रानी ने भी अपनी सतलड़ी की माला उसकी तरफ देने की कोशिश की। जनता विवल होकर कह उठी, धन्य हे स्वजनित, हे स्वरजनित, हे स्वजनित, धन्य धन्य। जैसे ही राजा उस संगीतकार की तरफ बढ़ा, उस वीणा वादक की तरफ बढ़ा, उसने राजा से कहा, मैं कुछ नहीं ले सकता, ना आपका राजपाट, ना आपका उपहार। राजा ने पूछा, ऐसा क्यों? संगीत आपने सुनाया वो अप्रतिम था, आनंद था, जादुई था, सम्मोहक था, स्वार्गिक था। उसने कहा, संगीत मैंने कब सुनाया? राजा ने कहा, ठीक है, संगीत आपने जो सुनाया वो आपने नहीं सुनाया, वीणा ने सुनाया, बजाया तो आपने ही वीणा को। उसने कहा, श्रेय नहीं कुछ मेरा, श्रेय कुछ नहीं मेरा, मैं तो डूब गया था स्वयं शून्य में। वीणा के माध्यम से अपने को मैंने सब कुछ को सौंप दिया था। सुना आपने जो वह मेरा नहीं न वीणा का था। सुना आपने वो मेरा नहीं न वीणा का था, न इस पुलिस डिपार्टमेंट का था, न मेरा था। सुना आपने जो न मेरा था, न इस पुलिस खाते का, पुलिस डिपार्टमेंट का था। वह तो सब कुछ की तत्ता थी, महाशून्य, महामौन, अविभाज्य, अनाप्त, अद्रवित, अप्रमेय, जो शब्दहीन सब में गाता है। आप सब में वही सत्य की खोज है जिसको मैं ढूंढता हूं। इसलिए ये सत्कार जो है वो मेरा नहीं है, ये सत्कार आप सबका है। जो आपने सुना या देखा अब तक, वो मैंने नहीं किया, अकेला आदमी कुछ नहीं कर सकता, यह आप सबने मिलकर किया है। अगर आपने मुझे जानकारी नहीं दी होती, जर आपण मला सूचना दिले नसता, असा विचारलं असता, मी कशाला यामध्ये पडेन, मला खबरी नाव घ्यायचं नाही, मला बातमीदार व्हायचं नाही, मी कधी सांगत पण नाही की तुम्ही बातमीदार आहात, खबरी आहात। खऱ्या अर्थाने तुम्ही सुजाण नागरिक आहात, तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तुम्ही सत्यशोधक आहात। आणि तुमच्यामुळे, तुम्हा सर्वांमुळे जे काही रिझल्ट, जे काही फलश्रुती दिसून येत आहे, हे प्रियंबद अजित केश कमलींचं नाही आहे, हे तुम्हा सर्वांचं संगीत आहे। आज आपण वर्षपूर्तीचा इथे कार्यक्रम ठेवला, हे या पोलीस आयुक्तालयाचा, PCPCच्या, ज्याची लोकसंख्या आणि कार्यक्षेत्र जे आहे, पुणेपेक्षा कार्यक्षेत्र मोठा आहे आणि पुणे शहराचे बरोबर, जवळ बरोबर लोकसंख्या आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल असं कसं काय मी सांगतो आहे। ज्यावेळेस याचं विभाजन झाला होता, त्यावेळेस पुणे शहरामध्ये एकंदरीत लोकसंख्या होती 75 लाख आणि 75 लाख पैकी जे आहे 40 लाख त्यांच्याकडे राहिला आणि जे बाकी 50 लाख त्यांच्याकडे राहिला आणि बाकीचे 25 लाख आपल्याकडे आला। इथली लोकसंख्या वाढली, पण ते PCPCची जी संख्या होती, जे PCMCची लोकसंख्या आहे, पिंपरी चिंचवड
मनपाची जी आहे लोकसंख्या आहे ते 27 ते 30 लाख वाढून झाली, पण जे चाकण आहे, महाळुंगे आहे, देहू रोड आहे, याची लोकसंख्या जी आहे, तळेगाव दाभाळे आहे, हिंजेवाडी आहे, याची लोकसंख्या मिळून, बावधन याची लोकसंख्या मिळून हे पण 45 लाख आहे आणि ते पण 45 ते 50 लाख आहे. आणि आमची जे पोलीस संख्या आहे ते 3200 आहे आणि त्यांची पोलीस संख्या 11,000 आहे, 1100 आहे, सॉरी 11,000 आहे. 3200 आणि 11,000 केवढा मोठा फरक आहे. ऑफिसरमध्ये पण तेवढाच फरक. DCP, ॲडिशनल CP, जॉईंट CP आमच्याकडे फार कमी आहे. आमच्याकडे आतापर्यंत प्रयत्न चालू आहे, स्वयं डेप्टी चीफ मिनिस्टर साहेब इंटरेस्ट घेऊन ते आपलं सायबर सेल आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आपण चालू ठेवलेलं आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, पण त्याचं रीतसर नियमाप्रमाणे ते ॲक्टिव्ह नाही आहे. ते कसं आहे, आपण ॲक्टिव्ह करून टाकलेलं आहे. ठीक आहे, त्यासाठी जे मनुष्यबळ लागतात, ज्यासाठी अधिकारी पदाधिकारी लागतात नाही आहे. तरी पण तुम्ही लोक इथे आम्हाला, आमचे पोलीस खात्याला साथ दिला, त्यामुळे आपण यशस्वीपणे 1 वर्ष काम करू शकलेलो आहे. आणि तुमचे मदतीशिवाय, तुमचे सपोर्टशिवाय, तुमचेशी एकाकार झाल्याशिवाय, एकात्म झाल्याशिवाय मी पुढच्या कारकीर्द पण चांगला करू शकणार नाही. तुमचा सहयोग, तुमचा सहकार, तुमचा सपोर्ट अपेक्षित आहे, अपेक्षित राहील. मला सांगितले होते की हे क्वेश्चन आन्सरचे येणे आमचं हे होणार आहे, पण इथे मला वक्तव्य करायला लावले तर काही अडचण नाही. संत तुकारामने, जगद्गुरु संत तुकारामने खूप छान त्यांचे ओवीमध्ये लिहिलेले आहे की दया तिचे नाव भूतांचे पाळन आणिक निर्दाळन कंटकांचे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे की दया सर्वोत्तम गुण आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण दया म्हणजे भूतांचे पालन आहे. दया म्हणजे लोकांचे जीवनांचे रक्षण करणे, त्यांचे पालन करणे तर आहेतच, पण जे कंटक आहे त्यांचे निर्धारण पण आहे. तो त्यांचे निर्धारण करणे हे क्रम प्राप्त आहे. आणि त्यामुळे आमचे खात्याचं वृद्ध वाक्य आहे, सदरक्षणाय खाळणे गृढाय. खराचे रक्षण करणे, जे काही सही आहे, सत्य आहे, त्याचे रक्षण केलं की आपोआप सर्व काही होऊन जातात. आणि त्या खराला बाधा करणारे कोणी असो, जर त्यांचे निर्धारण केला तर आपोआप सत्याचे रक्षण होतात. लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्यामध्ये पोलीस यंत्रणा काही औपनिवेशिक शासनाची दबाव टाकणारी यंत्रणा नाही आहे. कोणी राजा महाराजांची युद्ध जिंकणारी किंवा लगान वसुली करणारी यंत्रणा नाही आहे. पोलीस खाता जे आहे सद्यावस्थेत लोककल्याणकारी राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांची एक समान इच्छा जी आहे, विशिष्ट इच्छा नाही. कोणी गरीब आहे, एक माणूस गरीब आहे आणि त्यांची इच्छा आहे की माझ्याकडे जागा नाही त्यामुळे दुसऱ्याची जागा हडपून घेईन, ही इच्छा पूर्ण होणार नाही. सर्वसामान्य लोकांची जे सर्वसामान्य इच्छा आहे, एकसारखी इच्छा आहे, ते इच्छा म्हणजे काय? ते इच्छा म्हणजे कायदा कानून. आपण जनप्रतिनिधीला निवडून पाठवतो आणि जनप्रतिनिधी ते कायदा बनवतात आणि ते कायदाचे पालन सर्वांनी करावे, हे सर्वसामान्य लोकांची सर्वसामान्य इच्छा असतात. पण जेव्हा स्वतःची बारी येते तेव्हा आपण थांबवतो की करू नये, आमचे सोबत हा करू नये. तो एक विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट इच्छा झाली किंवा आम्हाला हे करू द्या.
हे पण एक विशिष्ट व्यक्तीची, विशिष्ट वर्गाची, विशिष्ट समाजाची, विशिष्ट जे लोक असतात त्यांची इच्छा असू शकते की आम्हाला हे करू द्या. ते सर्वसामान्य लोकांची सर्वसाधारण इच्छा, एक समान इच्छा नसते. आणि त्यामुळे त्याला थांबवणे, त्याच्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. गीतेत म्हटलेलं आहे, भगवद्गीतेत, की श्रेयाणो स्वधर्मो विगुणः. आपला कर्तव्य धर्म, म्हणजे त्या काळात धर्म नावाचा काही धर्म नव्हता. धर्म म्हणजे आमचे इथे बिलीफ सिस्टम नाही आहे, मतलब ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तो धर्म नाही आहे. धर्म म्हणजे कर्तव्य आहे. धार्यती इति धर्म, जे आपण धारण करतो तोच आपला धर्म आहे. जर तुम्ही पिताचा धर्म धारण करता, तुम्हाला दारू पिऊन घरी जाऊन बाळाला मारहाण करणे, बायको जवळचे पैसे हिसकावून घेणे, हा तुमचा धर्म होऊ शकत नाही. बाळांसाठी पुस्तक आणणे, बाळांना चांगला ज्ञान देणे, हा तुमचा धर्म होऊ शकतो. तुम्ही मुलगा आहात, तुमचं धर्म काय आहे? शिकणे, शिक्षण घेणे. शिक्षण घेऊन चांगला नागरिक बनणे, चांगला उद्योजक बनणे, चांगला व्यवसायी बनणे, चांगला जनप्रतिनिधी बनणे, चांगला पोलीस अधिकारी बनणे, चांगला सरकारी अधिकारी किंवा नोकर बनणे, हा तुमचा उद्दिष्ट असतो. त्या काळात जर तुम्ही गुन्हेगारी कृत्य करत असाल, जर तुम्ही मटरगस्ती टिंगलटवाळी करत असाल, हा तुमचा धर्म होऊ शकत नाही. ड्रगच्या आहारी जात आहात, दारूच्या आहारी जात आहात, हा तुमचा धर्म असू शकत नाही. तसंच सर्वांचा धर्म जे ते धारण करतात तोच असतात. आम्ही खाकी वर्दी धारण करतो, हा माझा धर्म आहे. तो विगुण असू शकतात. म्हणजे मला वाटेल की अरे बाबा, कोरोना काळ आहे, लॉकडाऊन लावतो आहे, लॉकडाऊनमध्ये हे लोकांना मारणे काय, पिटाळून लावणे, पडवून लावणे काय बरोबर आहे काय? पण त्या काळाचा आमचा धर्म तोच होता आणि त्यामुळे तो आम्हाला करावा लागले. धर्म म्हणजे कर्तव्याचं पालन, कर्तव्यच धर्म आहे. त्यामुळे ऋग्वेदात म्हटलेले आहे, धर्मो यो बाधती धर्म न सधर्म कुधर्म तत् अविरोधी यो तु धर्मो सधर्म मुनि सतम. धर्म अर्थात कर्तव्य जो दूसरे धर्म को बाधित करता है, दूसरे कर्तव्य को बाधित करता है, वो कर्तव्य नहीं अकर्तव्य है, अधर्म है. वही धर्म सच्चा धर्म है जो निर्विरोधी है, जो सबको सामंजस्य से लेके चल सकता है. आपण जर एकात्म होऊ शकत नाही एकमेकांशी, आपण एकमेकांचा सन्मान करू शकत नाही, तो खरा धर्म होऊ शकत नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि त्यामुळे मी माझं कर्तव्याचं पालन करतो. आणि नेहमी अनेक लोक येतात, त्यांना वाटतात की मी खोटा सांगितले तरी पण मी विश्वास करेन. मी या पॅन्डेमिक काळात पण, या महामारीच्या काळात पण 4700 लोकांशी लिखित रूपाने भेटलेले, जे माझ्याकडे एंट्री आहे. एंट्री शिवाय अनेक लोक मला भेटले असावेत, पण ऑफिसमध्ये एंट्री करून आलेले 4700 वेगवेगळे लोकांशी मी भेटलेलो आहे. दर दिवशी 100 पेक्षा जास्त. आणि तेव्हा त्यांना हे वाटते की आम्ही जे सांगितले तेच सराने खरा मानावे. तसा होऊ शकत नाही. नैसर्गिक न्यायाचा असा निवाडा आहे, असा नियम आहे की ऑडी अल्ट्रम पाटम, हिअर बोथ द साइड्स. दोन्ही पक्षाला ऐकून घ्या. नो वन शुड बी कंडेम्ड अनहर्ड. कोणाला तुम्ही असा नकार देऊ शकत नाही की तुम्ही चुकीचे आहात. आणि तथागत गौतम बुद्धने असा स्पष्टपणे सांगितले होते कि मैं कोई बात कहता हूं इसलिए इस पर विश्वास मत करो. ये बात तुम्हारी बुद्धि की कसौटी पर खरी उतरती है, पटती है, इसलिए विश्वास करो. देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने पण तसंच सांगितले की माझा मन मोकळा आहे पण रिकामा नाही, हे लक्षात असू द्या. तर मोकळा आहे, आम्ही सर्वांसाठी मोकळा आहे. तुम्ही या, मला बोला, मला फोन करा, मला सांगा, पण खोटा सांगू नका, अडचणीचे जाईल.
माझं मी अगोदरच सांगितले की हा माझा किंवा माझं नेमके कार्याचा सत्कार नाही, आमचे सर्व सहकर्मी, सर्व सहयोगी आणि प्रकारांतरने तुम्हा सर्वांचा सत्कार आहे. तुम्ही लोकांनी जे सहकार्य दिलेले आहे, सहयोग दिलेले आहे, या कामामध्ये पुढाकार घेतलेला आहे, त्याच्या सहकार्य आहे. मी आतापर्यंत 0 टॉलरन्स जे मी सांगतो आहे सुरुवातीपासून, की या देशामध्ये एक गोष्टीची अत्यंत गरज आहे. काय गरज आहे? तो आहे की सिव्हिरिटी ऑफ पनिशमेंट इज मोर इम्पॉर्टंट देन सिव्हिरिटी ऑफ पनिशमेंट. किती मोठा शिक्षा दिला आहे महत्त्वाचं नाही आहे. प्रत्येक माणूस जे चुकीचे करतो त्यांना तेवढी चुकीची शिक्षा झालीच पाहिजे किंवा तेवढाच चूक त्यांच्या निदर्शनास आणलाच पाहिजे. जर आपण आणलो तरच खरं अर्थाने जे चुकीची पद्धत आहे त्याच्यावर आळा बसेल आणि ते लोक त्या लोकांचं चुकीची गोष्टीचा सन्मान केले जाणार नाही. प्रत्येक माणसामध्ये चूक असतो, कमी असतो. असा कोणी माणूस नाही जे संपूर्ण आहे, ज्याचे पूर्णतः आहे. माझ्यामध्ये पण नाही आहे, आम्ही पण 100% नाही आहोत, कोणी नाही आहे 100%. पण जेवढं चूक केला तेवढा त्यांचे निदर्शनास आणू देणे, निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्यावर कार्रवाई करणे. दीन इस्लाम में भी ये बात कही गई है कि अगर कोई तनाज़ा फैला रहा है, कोई गलत काम कर रहा है, तो पहले उसे अपनी ताकत से रोक सको तो रोक लो. अगर ताकत से नहीं रोक सकते तो उसे बताओ कि वो गलत कर रहा है. और जब वो आपके बताने पे भी नहीं रुकता हो, आप बता करके भी आपको बताने में भी डर लगता हो, तो कम से कम मन में ये बात जरूर रखो, मनात ही गोष्टी ठेवा की हा चुकीचं करतो आहे. चुकीच्या गोष्टीला मनात असा ठेवू नये की जाऊ दे हा चालतो, चालणार नाही. मनात कमीत कमी तोच ठेवा. ये बहुत आवश्यक है. मुझे ये तजर्बा भी एक बार करना है. तुम्हारे शहर से चिराग लेकर गुजरना है. मुझे ये तजर्बा भी एक बार करना है. तुम्हारे शहर से चिराग लेकर गुजरना है. आपण पोलीस अधिकारी आहोत, आपण सरकारी नोकर आहोत. आज आहे इथे, उद्या आम्ही निघून जाणार. आम्ही सतत राहूच शकत नाही कुठेही. पण एवढं खरं आहे की जर आपल्या मनामध्ये मी ही ज्योत देऊ शकलो, पंक्ती पेटवू शकलो की असाच व्यवस्था असली पाहिजे, हाच खरा कायद्याच्या बरोबर संरक्षण आणि कायद्याच्या डोळ्यासमोर सर्व बरोबर आहे, हीच खरी पद्धत आहे, तेव्हा तुम्हाला कोणी, कारण तुमच्याकडे अमोघ शक्ती आहे, तुम्ही जनता जनार्दन आहात. तुमच्या मनात ही गोष्ट बसली की एकाला दुसरेला, पोलीस असो, कोणतेही माध्यम असो, कोणतेही यंत्रणा असो, अत्याचार करू शकतात. सर्वांचे विरुद्ध कोणी अत्याचार करू शकत नाही. तुम्ही तुमची शक्ती ओळखायला हवी आहे. एक शायर ने कहा है कि ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, वक्त की शाख को हिलाना होगा. अंधेरों को कोसने से कुछ नहीं होगा, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा. आता पण तुम्ही ऐकले, शेवटी मी तेच सांगेन. पर मैंने 2 दिन पहले एक कविता लिखी है और वो कविता आपको समर्पित है कि 5 जन्य से सी गर्जन होगा, कुरुक्षेत्र का 9 मंचन होगा. 5 जन्य से सी गर्जन होगा, कुरुक्षेत्र का 9 मंचन होगा. थर थर निष्ठुर का मन होगा, पावन अब कनकन होगा. याचना नहीं अब रन होगा, याचना नहीं अब रन होगा. दुष्टों का दर्प दलन होगा, अटल अमोघ वचन होगा. कंसों का गर्व हरण होगा.
तब त्याग का सहर्ष वरण होगा, हर पापी का पदमर्दन होगा, हर बच्चा भोले शंकर होगा, रावण का हश्र भयंकर होगा। एक द्वंद्व महाप्रलयंकर होगा, धनवा टंकार दिगंतर होगा, हर नर में एक नारायण होगा, हर नर में एक नारायण होगा, हर हाथ में चक्र सुदर्शन होगा, हर नर में एक नारायण होगा, हर हाथ में चक्र सुदर्शन होगा, रमणी रंचंडी का नर्तन होगा, मां लहू से तेरा तर्पण होगा। जन जन में ज्ञान किरण होगा, जगमग जग करने का प्रण होगा, निडर निर्भय जन जन होगा, जब होगा वीर मरण होगा, जब होगा वीर मरण होगा। प्रत्युष का आवाहन होगा, नवयुग का अवगाहन होगा। प्रत्युष मतलब प्रातः सी प्रथम किरण। प्रत्युष का आवाहन होगा, नवयुग का अवगाहन होगा। लेट अस वेलकम द न्यू एरा। हम आपके सहारे नए युग की स्थापना करेंगे। शेवटी मी एवढंच सांगतो की अपना क्या इस जीवन में, सब कुछ लिया उधार, सारा लोहा तुम लोगों का, अपनी केवल धार। मेरी केवल धार है, लोहा आपका है, आप सबका है। सब कुछ की तत्ता ये जो एक वर्ष का संगीत जो आपको अच्छा लगा, ये आपका ही मौन था जो मुखर हुआ। धन्यवाद, जय हिंद। अवघे फक्त 5 मिनिटं राहिलेत, फक्त 2च मिनिटं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या मॅडम आहेत त्या सिने अभिनेत्री नयन प्रकाश आहेत, ते जयप्रकाश। या आत्ता आयुक्त साहेबांनी जे केलं आहे, सांगितलं, 2 प्रश्न फक्त नागरिकांचे आपण घेऊ सर, प्रश्नोत्तराचा त्रास आपण करणार नाही, पण 2 प्रश्न मॅडम करतील आणि यानंतर काही मान्यवरांना सत्कार करायचा आहे, ते सत्कार करतील। 2 मिनिटं फक्त। एक प्रश्न मैं आपसे पूछना चाहती हूँ ऑन पब्लिक डिमांड। अब जैसे कोई भी चीज़ वायरल हो जाती है, आपकी एक चीज़ काफ़ी वायरल हुई है, कहते हैं कोशिश में कशिश है, तो आपके हर काम में कशिश है। तो ये जो मटन वाले चाचा है जो बहुत पॉपुलर हुए थे, फेमस हुए थे, तो ये आइडिया कहाँ से आई? क्योंकि अक्सर हम फिल्मों में देखते हैं पुलिस जो है काफ़ी भेस बदलते हैं और रियल लाइफ में ऐसा होता ही नहीं है। मैंने मेरे जनरेशन में कभी सुना भी नहीं है, बस आपको ही देखा है। तो ये आइडिया कहाँ से आपको सूझी और आपने ये स्ट्रैटेजी कैसे बनाई? जी, मैं ये बताना चाहूँगा कि दरअसल मैं ऐसा पहले से करता आ रहा हूँ। मैं बुल्ढाना ज़िले में था, जैसा कि बिडवे साहब ने बताया, वहाँ मैं वेश बदलकर रेड किया करता था अवैध धंधों पर, और इससे अवैध धंधों पे रेड करने के कारण अवैध धंधों वालों को ये डर हो गया था कि मैं कभी भी किसी रूप में पहुंच सकता हूं। कभी सरदार बन जाता था, कभी बुर्का डाल लेता था, कभी दूध वाला बन जाता था। दूध वाला बनकर मैंने नांदेड़ में डकैतों को पकड़ा था जो बहुत दिनों से डकैती कर रहे थे। इस तरह से उसके पाल में जा कर के, उस इलाके में जा कर के, तो इस तरह से मैं हमेशा से करता रहा हूँ। इसका एक रीज़न है, इसका एक आधार है। चाहे विक्रमादित्य हो या छत्रपति शिवाजी महाराज हो, सब ने वेश बदलकर परिस्थितियों का हल निकाला। उन्होंने, छत्रपति शिवाजी महाराज ने औरंगजेब के हिरासत से बाहर निकलने के लिए जो जुगत भिड़ाई, उसमें वो भिखारी का वेश भी बदले, अलग अलग वेश बदले, मिठाई के टोकरे में बाहर निकले। चंद्रगुप्त ने भी वैसा ही वेश बदलकर लोगों के बीच गए और अपने जनता के बारे में जानने की कोशिश की। इतना ही नहीं, ये जो जापानी एक फिलॉसफी है जिसको कहते हैं गेंची जिनबित्सु, कि go on the spot, the problem will be resolved immediately and you will resolve it very effectively. चाइनीज कहावत भी है कि seeing is believing, जिसका अर्थ होता है कि देखना महत्वपूर्ण है। कबीर कहते हैं कि सब कहते कागज की लेखी, मैं कहता आंखन की देखी। तो अगर आप खुद से देखते हो और जानते हो परिस्थितियों को,
तो उसका बहुत अच्छे तरीके से हल निकाल सकते हो। मैं ये कहना चाहूँगा कि चाइनीज मन आहे की बेटर टू सी at least once than listening 100 times from others. तुम्ही 100दा दुसऱ्याकडून ऐकून घेतला त्याचा तेवढा परिणाम होणार नाही, तेवढं तुमची समज तेवढी छान होणार नाही. आणि जर तुम्ही एकदा तिथे गेला आणि समजून घेतला परिस्थितीला तर तो सर्वात महत्त्वपूर्ण असतो. गो अँड सी फॉर युअर सेल्फ अँड इज अ पार्ट ऑफ द टोयोटा वे ऑफ फिलॉसफी. टोयोटा की भी ये फिलॉसफी है. सो इसके अलावा जे चायनीज फिलॉसफी आहे ते सांगतात बाई वेन बू रू जियान टेलिंग मी समथिंग 100 times is not as good as seeing once. So let us see once. That is what was my motto behind it. और once नहीं, ऐसा बार बार देखूंगा, मुझे पहचान लोगे तो मैं किसी दूसरे को भेज दूंगा. सर, हमारी मराठी में कहावत है की आधी स्वतःला सिद्ध करा आणि मग प्रसिद्धी तुमच्या पाठलाग करत असते, कायम तुमच्या सोबत असते. आता आपले जे माननीय महापौर आहेत त्यांनी सांगितलं की पोलीसची जी पर्सनॅलिटी आहे त्याला सर्वच घाबरतात, पण पोलीस आणि सेलिब्रिटी पोलीस हे जे बॅलन्स आहे हे तुम्ही कसं मेंटेन करता? कोणी सांगतात मी सेलिब्रिटी आहे, मी कधी सेलिब्रिटी होणार नाही, राहणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो मी सेलिब्रिटी नाहीच. सेलिब्रिटी व्हायची माझी इच्छा पण नाही, अजिबात नाही. मी सत्याचा शोधक आहे. मी प्युअर सोल आहे, प्युअर सोल. मी एक सच्चा नागरिक आहे देशाचा आणि तेच काम करत असतो. त्यामुळे जर प्रसिद्धी मिळत असेल तर फुकटचा माल आहे याची मला गरज नाही. ते आले तर बरोबर आहे, नाही आले तरी चालेल. सर, शेवटचा प्रश्न ऑन पब्लिक डिमांड. आता अभिनेता तर तुम्हाला बनायचं नाही आहे, मग नेता बनण्याची काही इच्छा? नेता प्रत्येक क्षेत्रात असतात. आम्ही पोलीस खात्यात नेतृत्व करते आहे ना. थँक्यू सो मच सर. खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं दिली. आता काही उरलेली सत्कार आहेत ते आपण घेणार आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता इथेच करत आहोत.